ठाण्याहून आता आपण जाऊया बोरिवलीला। मुंबई उपनगरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रकाश सुर्वे यांनी देवीपाडा बोरिवली या ठिकाणी दहीहंडी साजरी करण्याची तयारी चालू ठेवली आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसारच दहीहंडी साजरी केली जाईल। यावर्षी देखील मराठी कलाकार, हिंदी चित्रपटातील कलाकार येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। हे दृश्य देवीपाड्यात बोरिवली येथली कुठलाही एकूणच तिथले काय वृत्तांत आहे, कशा तऱ्हेने तिथे उत्साह आहे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात देवीपाडा बोरिवली इथे। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर आहे। देवेंद्र, कसा उत्साह बघायला मिळतो आणि कशा प्रकारे आजचा हा उत्सव साजरा केला जाणार आहे? मृदुला, मुंबई उपनगरातील सर्वात उत्साहात साजरे केलेणारा जी दहीहंडी आहे ती दहीहंडी म्हणून या मागाठाणे बोरिवलीमधली दहीहंडी जी आहे आमदार प्रकाश सुर्वे जे आयोजित करतात ती ओळखली जाते। आता या देवेंद्र, तुम्ही आमच्याबरोबर असेच रहा। एक महत्त्वाच्या यावेळेस आपण दादरला जातोय। दादरला शिडीवरून गोविंदा चढतायत। एक वेगळ्या पद्धतीनं हंडी फोडण्याचा प्रयत्न। अनेक मंडळ कायद्याचं पालन करतायत, कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन करत नाहीये आणि शिडीवर चढून अशा प्रकारे आपण बघतोय गोविंदा पथकाने हंडी फोडलेली आहे। प्रत्येकच गोविंदा पथक जे कायद्याला मानतं आहे ते वेगवेगळ्या तर्फे वेगवेगळ्या पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी तिथे आहेत। सागर, आपण बघतोय अगदी वेगळ्या पद्धतीने शिडीवर चढून इथे दहीहंडी फोडण्यात येते आहे। जरा तिकडला वृत्तांत सांगा। कोर्टाच्या निर्णयानंतरनं अनेक गोविंद पथकांमध्ये नाराजी दिसून येते, पण अर्थात न्यायालयाच्या समोर बोलायचं कोणी असा एक प्रश्न होता। ती धुसफूस होती, कदाचित हीच धुसफूस वेगळ्या पद्धतीच्या मार्गाने निदर्शन करण्याचा प्रयत्न इथे गोविंद पथकांनी केलेला दिसतोय। यापूर्वी खाली 6 थरापेक्षा जास्त स्तर लावू नये असं म्हणणं गेलं होतं, त्याच्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी एका मंडळाने खाली झोपून साधारणतः 7 स्तर लावण्यात आले। तर आता काळे स्वरूपात झेंडे दाखवत किंवा काळे स्वरूपात पताके दाखवत हे निषेध केलेला आहे। कुठे ना कुठेतरी गोविंदांमध्ये असणारी जी नाराजी आहे हे दाखवण्याचं हे प्रतीक आहे असं म्हटलं जात आहे। कुठे ना कुठेतरी या संदर्भात आता यापूर्वी राजकीय पक्षांनी तर भूमिका मांडलेलीच आहे, पण ती खतखत आता थेट निदर्शनास येते। खरं आहे, आपण बघू शकतो ज्या तऱ्हेनं कुठेतरी नाराजी निश्चितच आहे गोविंदांमध्ये आणि शिडीच्या मार्फत गोविंदा पथका अर्थातच दहीहंडी फोडण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। सागर, ज्या तऱ्हेनं आपण बघतो कायद्याचं कुठलंही उल्लंघन होणार नाही हा प्रयत्न आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी दादरहून आपल्याला माहिती देत होते कशा तऱ्हेनं शिडीच्या मार्फत दहीहंडी फोडलेली आहे। थेट पुन्हा जाऊयात, देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी बोरिवलीला आहेत। देवेंद्र, अर्थातच पहिले क्षमस्व की आपल्याला थांबवण्यात आलं, मात्र तिथेही एक महत्त्वाची वेगळ्या प्रकारे दहीहंडी फोडण्यात आली होती, ते देखील आपल्या प्रेक्षकांना दाखवणं गरजेचं होतं। कसा एकूण उत्साह आहे आणि काय वेगळेपण तिथे दिसतंय? नक्कीच मृदुला, जसं मी आपल्याला सांगत होतो की मुंबई उपनगरातली सगळ्यात उत्साहाची दहीहंडी उत्सव जो साजरा केला जातो तो मागाठाण्यामध्ये या आमदार प्रकाश सुर्वे जे आहे गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या पद्धतीचं आयोजन करतात। आता या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। गोविंदा पथकं जी आहेत ती हळूहळू या ठिकाणी यायला लागलेली आहेत। आपल्यासोबत काही मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। यंदा कोर्टाचे आदेश आहेत आणि त्यामुळं दहीहंडी उत्सव जो आहे तो चर्चेत आहे। इथल्या गोविंदा उत्सवाविषयी काय सांगाल आणि आज तुम्ही कशा पद्धतीने दहीहंडी फोडणार आहात? आमचा रामेश्वर गोविंदा पथक 8 थराचा दहीहंडी पथक आहे, परंतु कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे तो कोणत्याही गोविंदा पथकांना निर्णय पटलेला नाही आहे आणि मराठी सण हा बंद होणार नाही याची आम्ही सर्व मंडळ काळजी घेत आहे। आणि रामेश्वर गोविंदा पथक जरी मंडळावरती केस झाली तरी हा मराठी सणासाठी होत असेल तर हा मराठी सण चालूच राहिला पाहिजे, त्यासाठी केस देखील आम्ही घ्यायला तयार आहे। बरं, तुम्ही काय सांगा? मी रामेश्वर गोविंदा पथकाचा प्रशिक्षक आहे। सालाबादप्रमाणे दरवर्षी आपले मराठी सण साजरे केले जातात। प्रतिबंध लागतात हे मराठी सणावरच लागतात, या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही कोर्टाचा अवमान कधीच करणार नाही, परंतु वेळेला जर आम्हाला थर लावायला लागले तर 8 थरही आम्ही लावू शकतो।
कायद्याच्या कक्षेत राहून हा सगळा उत्सव जो आहे साजरा केला जाईल असे सगळे या ठिकाणी आपले मित्र म्हणतात आहे. खरं देवेंद्र, आपण बघतोय मगाशी जसं प्रकाश सुर्वेंनी म्हटलं कायदा तोडणार नाही, मात्र आज ते म्हणत आहेत की अर्थात वेळ पडली तर आम्ही 8ही थर लावू. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी देवीपाडा बोरिवलीहून आपल्याला माहिती देत होते. आणि आता ही दृश्य बघतोय आपण ठाण्याची भगवती मैदानातली. विद्यार्थी तिथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर तरुणही देखील जल्लोषात आहे. मराठी बाणा जपत, मराठीची संस्कृती जपत आम्ही हा उत्सव साजरा करणारच असा बाणा मनसेच्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. प्रत्येक प्रतिबंध हे मराठी सणांनाच का, अशा प्रकारचा प्रश्न आपण बघतोय राज ठाकरेंनी विचारला होता आणि त्याप्रमाणे एक मराठी संस्कृती एक वेगळेपण जपत मोठ्या उत्साहात अगदी सकाळपासून ठाण्याच्या या प्रगती चला चला संध्याकाळी पुन्हा तुम्ही येणार भगवती मैदानात दहीहंडीचा उत्सव सुरू. ठाणे महिला दहीहंडी पथक यांनी 5 थराची अशी सलामी दिलेली आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी येऊ द्या. आणि यानंतर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.